मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, वृथा जाण नृपनाथा. हे राजा परीक्षिती, प्रेमाशिवाय सर्व व्यर्थ आहे. अमलात्मा परमहंस शुकदेवजी सांगतायत, राजा सगळा असून उपयोग नाही, पण प्रेम नसेल. जीवन जगताना सुद्धा चांगल्या परीने जगावं, त्यांना लढा लावावा, आपुलकी लावावी. असं कोणतरी असावं रोज की आपल्या घरात वाट बघत बसला असेल. आपल्या बाहेर जाण्याची वाट बघू नये, आपली वाट बघावी. माझं म्हणणं कळलं का? काही काही असं असतं, केव्हा बाहेर पडतोय वाट बघतात. म्हणजे इकडे मोकळं रान नाही का, घरातून बाहेर पडण्याची वाट पाहू नये. आज घरी सुट्टी घेतली, वा वा वा, बरं झालं, आपण एन्जॉय करू हा सगळं मिळून, असं म्हणणारं पाहिजे. असं म्हणणारं पाहिजे, हा भाव. मग संसारामध्ये जर भाव आहे तर परमार्थामध्ये लागतो का न लागतो, विचार करून बघा. भाव आहे तर जीवन आहे. एक सिद्धांत सांगू का? देव नाही तर भावच देव आहे. काय म्हटलं? देव नाही आहे, भावच देव आहे. भावामुळे देव आकाराला आला असे आकार आमच्या चाडान, तुका म्हणे भिडा भक्तांची. भक्तांच्या भिडे स्तव आकार घेऊन आला असे आकार आमच्या चाडा. आमच्या चाडास्तव, आमच्या भक्तीस्तव तू आकार घेऊन आलास. नाहीतर परमात्मा तू निर्गुण निराकार आहेस, कशाला आला असता तिथे? बरं, निर्गुण निराकारामध्ये कोणी शिवाय देणार नाही, कोणी काही दोष काढणार नाही. पण सगुण साकार म्हटल्यानंतर काहींनी मान्य केलं, काहींनी नाही मान्य केलं. अमान्यावरून रण माजलेलं आहे. देव मानावा का न मानावा, आहे म्हणावा का नाही म्हणावं, रण माजलंय. बरोबर आहे ना? हे अनादिकालपासून आहे. काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, काही मानतात, काही नाही मानत नाहीत. आमच्यात वाद आहेत, देवाच्यात वादच नाही. तो म्हणतो मानू दे, नाही तर ना मानू दे, मी आहेच आहे, मी मानतो ना. पण त्याला कळलं का भाव? तुमचा भाव नाही सांगितला या शब्दात, देवाचा तुमच्यावरचा भाव सांगितला. तुमचा भाव आहे का नाही हा प्रश्न नाही, त्याचा तुमच्यावर भाव आहे. तुम्ही त्याला मानता का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो तुम्हाला मानतोय, आणि तो तुम्हाला मानतोय जिथपर्यंत तुम्हाला कोणत्या अंगाला हात लावू शकणार नाही. त्याने मानायचं, न मान्य ठरवलं, जग तुमच्या पाठीशी असून काही उपयोग नाही. तो मानतोय. मागे एक गोष्ट सांगितली होती, पण पुन्हा सांगतो, जरा मजा असते त्याच गोष्टी ऐकण्यात. एका धर्मशाळेमध्ये आत्ता सांगितली की आता एवढ्या वर्षी चाललं आहे नाही का, मग अशी आत्ता बोललं झालं. 63 साली पहिल्यांदा तिकडे धनंजयकडे झालं, आणि त्याच्यानंतर मग तात्या मुंबईला आले. मग त्यानंतर शिवजयंती वगैरे जे कार्यक्रम सुरू झाले ते आत्तापर्यंत चालू आहेत. अखंड कार्यक्रम चालू आहे. कशामुळे? भाव जमला, प्रेम जमलं. मग त्याच्यात ह्या गोष्टी कितीतरी नवीन सांगितल्या, किती जुन्या सांगितल्या, पण जुन्यासुद्धा ऐकताना नवीन वाटतात. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. धर्मशाळा, दोघं आले, उतरले. एक होता मानणारा, एक न मानणारा. जो देव मानणारा आस्तिक होता त्याने आपलं टाळ काढला आणि भजन सुरू केलं. दुसरा म्हटलं, गप्पास ना, माझी झोपायची वेळ झाली. त्या म्हटलं, हे बघ, तुझी नाही माझी नाही, धर्मशाळा आहे, इथे काय लिहिलं नाही टाळ वाजवू नका. आणि आत्ताशे 9 वाजता आहेत, अजून 10 वाजता, पण मला झोपायचं नाही म्हणला. माझा हरिपाठ झाल्याशिवाय गप्प बसणार. आले ना हुमरी तुमरी. याने त्याचा शर्ट धरला, त्याने त्याचा शर्ट धरला. धरता धरता काय झालं, ते नास्तिक होतं ते जरा हडकुळे होतं, ते आस्तिक जरा मजबूत होतं. त्याने त्याला घातलं खाली. आणि आता असं मारणार तितके देव आले. अरे काय करतोस म्हटले. अरे काय करतोस काय? म्हणले महाराज तुम्हाला नाही म्हणतोय म्हणून. अरे देणं सोडून. त्याचं वय 55 आहे. 55 वर्ष तुम्हाला नाही म्हणताय तरी मी त्याला जिवंत ठेवलं आहे. तुला एक रात्र सांभाळायला काय झालं? गेली 55 वर्षे शंक करतंय माझ्या नावाने, ते देव नाही तरी मी त्याला हात लावला आहे का? मग जरा घे ना सहन करून. तो म्हणला चुकलं माझं बरं का. हो जा म्हणले, मी भजन सकाळी करेन, जा.
उलटं सांगितलं आता. देवाचा तुमच्यावर भाव आहे का नाही मला माहिती नाही, पण देवाचा तुमच्यावर भाव आहे. तुम्ही माना नाही तर नका मानो, तो तुम्हाला मानतोय याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मी प्रवचन करतोय आणि तुम्ही प्रवचन ऐकताय, हा त्याचा प्रमाण. आणखीन काय प्रमाण पाहिजे? काय आहे नाहीची चर्चा करता. आहे नाहीची चर्चा करणारे सुद्धा कुठेतरी हात टेकतात. फक्त त्यांना पांडुरंग शब्द नको असतो, त्यांना विठ्ठल शब्द नको असतो, बरं का. पण त्यांना फोर्स शब्द चालतो. मी मागे तुम्हाला सांगितलं आहे, आईन्स्टाईननी फोर्स मान्य केला. मान्य करावं लागतं. लक्षात ठेवा, कितीही विज्ञान असू दे. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं, जे वर वाढतं ते विज्ञान आणि मुळाशी वाढतं ते ज्ञान. माझं म्हणणं कळलं का? मुळा किती खोल गेल्या हे कळत नाही, पण जितक्या मुळा खोल जातील तितकं झाड वर जाईल आणि खाली पडणार नाही, कारण खालचा आधार मजबूत आहे. म्हणून मुळ्या दिसत नाहीत. म्हणून ज्ञानसत्ता किती खोल आहे हे दिसत नाही, वरची वाढ दिसते. कळलं? ही वरची वाढ आहे, पण अंतरंगातली वाढ किती आहे? म्हणून वर वाढतं ते विज्ञान आणि अंतरंगामध्ये वाढतं ते ज्ञान. त्या ज्ञानामुळे तुम्ही जिवंत आहे, त्या ज्ञानामुळे मी जिवंत आहे. ज्ञान शब्दाचा अर्थ जे प्राप्त होतं ते नव्हे, जे प्राप्त आहे ते. हा सिद्धांत लक्षात घ्या. प्राप्त आहे ते नव्हे, प्राप्त आहे ते, प्राप्त होतं ते नव्हे. मी तुम्हाला सांगू का, प्राप्त होतं ते काय होतं? माहिती जमा करता तुम्ही, इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनला तुम्ही ज्ञान मानता. इन्फॉर्मेशन नाही, सगळी पुस्तकं वाचली, काय जमवलं? इन्फॉर्मेशन, माहिती गोळा केली, बस. याच्यापेक्षा दुसरं काय आहे का? अनुभव आहे का काही? नाही. अनुभव आहे का काही? पुस्तकं रगड वाटली, त्यातला काय अनुभव आहे तुम्हाला? जो अनुभव असेल तो बरोबर, नसेल ते ठीक आहे, माहिती जमा केली, काही हरकत नाही आहे, पण त्याला ज्ञान म्हणू नका. मी मागे सांगितलं आहे, इन्फॉर्मेशन कम्स फ्रॉम आउट साईड अँड विजडम कम फ्रॉम इनसाइड. आतून जे प्रगत होतं ते विजडम आहे. ज्ञान, सत्ता ज्ञान आहे, बाहेरून येतं ते माहिती आहे. बरं, अजून सांगू का? एक जी माहिती आहे ती कालांतराने बदलते. माहिती बदलते नाही का? कालमानानुसार प्रत्येक गोष्टीची माहिती बदलते. साधा आत्ता मग अशी भाजीच्या भावाची माहिती बदलली नाही का? हो, 4 आणे 8 आणे किलो हे भाषाच नाही. 4 आण्याचं नाणं कोणी वापरतच नाही, 5 रुपयाची नोटसुद्धा कोणी वापरत नाही. काय? मला माहिती आहे, एक मनुष्य मंत्रालयात लागला, अशोकराव 18 रुपये पगार, आणि 18 रुपयात पगारात त्याने संसार केला. आणि आता कशाचं काय, कशाचं काय? मग अशी आमच्या महाभारतात होता, नारळी पौर्णिमा आहे, ती नारळाची बर्फी करायची. 2 नारळ आणले, मला वाटतं 80 रुपये गेले 2 नारळाला. आपलं तुमच्या गणपतीजवळ येऊन बसलेलं बरं पडेल. काय अवघड आहे हो. मला ती म्हणाली, तुम्हाला कळलं का नारळ? मी म्हटलं काय असेल 5-10 रुपये. ते म्हटले कोणत्या युगात? मी हे रोज ऐकतो बरं का. आम्हाला रोज घरातले असेच ठरवतात. यांना काही भाजीचा भाव माहिती नाही, मेथीची पेंडी कितीला मिळते. म्हटलं किती आणली? 5 रुपये. 5 रुपये, जाऊन आणा. आम्ही कशाला जातो आहे बाजारामध्ये? आम्हाला पुढे येईल ते खायचं माहिती. पण ते चांगलं. कमी जास्ती असलं तर बोलण्याशिवाय सोडणार नाही. मीठ जास्ती झाली तरी बोलणार, कमी झालं तरी बोलणार. उगीच ते गुलमुल मला बोलता येत नाही. काय हे असं झालं नाही म्हणजे नाही. आता आम्हाला काय माहिती? 50 रुपये जोडी, अरे बापरे. म्हणून ज्याला भरपूर खायचं असेल ना, त्याने भावाची चौकशी करू नये, भाव ठेवून खावं. काय म्हटलं मी? भाव ठेवून खावं म्हणजे बरं लागतं. नाही तर प्रत्येक घास खाताना हो 200 रुपये किलो तांदूळ 100च खाली पडलं तर आपलं मन आपल्याला खातं. बघा कशा हसले माणसं. अनुभव आहे. 200 रुपये गेलं तर खाली ताटल्या पडलं ते उचलून पुन्हा खातं. म्हणून
ज्याला आडवा हात मारायचा असेल त्यांनी भावाची चौकशी करू नका, मुखात रामायची आनंद लुटा. हां, काय भाव काढू नका, भाव ठेवा. चौकशी करू नका भावाची, भाव ठेवा. भाव ठेवला की बस काही प्रश्न नाही. तसं पांडुरंगावर, प्रभूवर, संतांच्यावर भाव असेल, प्रश्न मिटला. काही नाही, बाकीची सगळं ते बघून घेतील. पण तुमचाच जर भाव नसेल तर पुढे काय? तुम्ही देवाचा भाव करताय, कसं होईल? देवावर भाव, देवाचा भाव कसा? नाही जमत. हां, देवाचा भाव देवाच्या भावाला सुद्धा कळला नाही कळलं. बळीराम दादा हे 3 ठिकाणी वाकडं. देव कृष्ण भगवान का एका ठिकाणी वाकडा आहे का? अहो ते 3 ठिकाणी वाकडा. आता कसा असेल तर बघा. हां, आपल्या बहिणीला पळवून नेण्याकरता अर्जुनाला संन्याशी होऊन आणलं. काय गंमत आहे. उभी आहे ज्ञानेश्वरीत, तू आ संन्याशी होनी चोरोनी नेली माझी भगिनी. पण असं जरी झालं तरी तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये विकल्प आला नाही, याला म्हणा प्रेम. तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचित विकल्प आला नाही. शेवटी जेव्हा नेली ना पळवून, तेव्हा हे जेव्हा बाण मारायला लागले आणि तिकडून जेव्हा बाण येऊ लागला, झुम, बळराम दादा म्हणतायत, अरे हे जे झुम आवाज येतोय ना, एवढा ताकद बाणामध्ये अर्जुन तर नाही ना, असण्याची शक्यता आहे म्हटलं. अर्जुन आहे ना, असण्याची शक्यता. अरे पण आहे म्हण ना. याच्यातलं तुला माहीत आहे का दादा? तुम्हाला इतक्या वर्षात कळायला पाहिजे या जगात काय असं आहे की जे मला माहिती नाही. या जगात काय असं आहे ते मला माहिती नाही. हां, तुम्ही मला क्रॉसिंगमध्ये गेल्यानंतर मी काय तुम्हाला सोडणार आहे का दादा? सोडणार आहे का? माझ्या मनात द्यायची होती, तुम्हाला नको त्याला द्यायची होती. मला माझ्या बहिणीचे का तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही आहे. मी कुठे वाद घालतोय, फक्त मी करून दाखवतो तुम्हाला. दादा तुमच्या नाकासमोरून नेली का नाही पळवून, किती बंदोबस्त बसवलं. आता बंदोबस्त दादाचा आणि याचा नाही का? नाही हा तर का सगळं का? हो काय त्याची काय सत्ता सर्व विश्वावर आहे काय? फक्त द्वारकेवरच होती का? विश्वाचा जो बाप हाती ज्याच्या सूत्र आणि म्हणवितो पुत्र यशोदेचा. काय भाव, काय भाव बघितलं का? विश्वाचा जो बाप हाती ज्याचे सूत्र आणि म्हणवितो पुत्र. अम्मा आई मला दूध दे, आई मला लोणी दे. मग तिच्या पत्राला ते लोणी पुसायचं. काय तू माझं नवीन लुगडं खराब केलंस? तिला कधी वाटून दिलं नाही हा देव आहे. का? देव वाटलं की संपलं. एक थोडक्यात विषय सांगतो. गोकुळ वृंदावनामध्ये माधुर्य रसाला प्राधान्य होतं, ऐश्वर्य रसाला नाही. भक्तीमध्ये माधुर्य रस आहे, ऐश्वर्य रस नाही. ऐश्वर्याकडे बघून जे एकमेकाकडे ओढले जातात ते प्रेम नसतं. श्रीमंत माणूस आहे, उपयोगी पडेल केव्हा तरी, असावी ओळख, संपले. इथे तसं नाही. यशोदेच्या हे बघा, ऐश्वर्य अधिष्ठात्री देवता गोकुळाभोवती फिरत होती, पण तिला आतमध्ये येऊन दिलं नाही. ती एकदा शिरली बिगर परवानगीची. जेव्हा ती माती खाल्ली होती की नाही, माती खाल्ल्यानंतर हे आले सगळे गोपाळ आले, मैया मैया भगवंतानी माती खाल्ली, भगवंतानी माती खाल्ली, करा आगर आगर. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी का का का. अरे तू खोडी नको करू माझे बाबा बा, तू खोडी नको करू माझे बाबा. किती गोड नामदेवाला येतात. हाती घेऊन या काठी आगर आगर. हाती घेऊन या काठी. आणि असं जेव्हा करतायत ना, तेव्हा शेवटी केल्यावर सगळं विश्व दिसलं. कारण ती अधिष्ठात्री देवता वाटली होती तिला आता मारणार.
मारणार असं करण्यात इतक्यात ती प्रकट झाली आणि ती काठी गळून पडली. ती निघून गेली. जवळ घेतलं. तू कोण आहेस रे बाबा? आणि पुन्हा इतक्या प्रेमाने हात लावले की हा प्रश्नच मिटून, मैया मी कोण आहे? मैया मी कोण आहे? मी तुझा कृष्ण आहे, मी तुझा कृष्ण आहे, मी तुझा कृष्ण आहे. शिरलं पदराखाली. काय प्रेम, काय आपुलकी, काय भाव. लक्षात ठेवा, यशोदेला कळून दिलं का नाही? तिचा भाव कमी होऊ नये म्हणून. ज्ञान नको होतं. हा देव आहे, अनंतकोट ब्रह्मांड नायक आहे, हे ज्ञान नको होतं. हा माझा बाळ आहे, याला काही कळत नाही, याला शिक्षा करायलाच पाहिजे, याला शिकवायलाच पाहिजे, हे आई मुलाचं नातं टिकवायचं होतं. आणि तो जर भाव संपला असता तर मजा संपली असती. तिने काही त्याला कडेला घेतला असता उचलून, अहो त्याची ती पूजा करत बसली असती. त्या गणपती बाप्पा पुढे मोदक ठेवले होते की नाही? अहो एकट्याने खाऊन टाकले सगळे. आणि गणपती बाप्पाला सांगितलं, ओ महाराज नीट बसायचं, काहीही बोलायचं नाही. ते म्हणले आम्ही कधी काही बोलतो का तुमच्यासमोर? आम्ही आपले तुम्ही बसवले की बसतो, आम्ही काय बोलतो? बोलायचं नाही. बाकीचं पुढचं मी बघून घेतो. आल्या इथे हारा रिकामा. कृष्णा इथले मोदक कुठे गेले? मला काय आणि मी येवला तर मी कसं खाईल? त्या गणपती बाप्पाला विचार. एक उंदीर आला आणि त्यांनी खाऊन टाकले सगळे. काय गणपती बाप्पा? त्यांनी मान हलवून काय करा. तिने कधी गणपतीने मान हलवल्याचं बघितलं नव्हतं. ती म्हणली हे आश्चर्यच आहे सगळं, हे आश्चर्यच आहे. गणपतीसुद्धा मान हलवत आहे. वा वा वा. उंदीला आला आणि खाऊन टाकलं. काय लगेच पदराखाली शिरले. हे सगळे चमत्कार विसरून गेले. आया इतक्या वेड्या असतात मग, किती रागू दे, पण त्या पोराने मिठी मारली की ते सगळं संपलं. तीच कथा होती कृष्णाची आणि यशोदेची. आई म्हटलं की ऐश्वर्य संपलं, सत्ता संपली. मन मंदिरा गजर भक्तीचा.